मुघलांशी संघर्ष या पाठाच्या आता आपण पुढच्या विभागात प्रवेश करतो. चला तर मग समजावून घेऊया. तर आता आपण या उपक्रमात बघतोय की महाराज हे स्वराज्यापासून दूर असताना सर्व कारभार हा दरबारामधला जिजामाता आणि त्यांचे काही विश्वासू सहकारी हे सगळं बघायचे. सगळं काही कामकाज वगैरे जे काही राज्यकारभाराचं आहे ते सगळं त्या व्यवस्थित सांभाळायच्या. कारण महाराज बाहेर गेले होते आपले शिवाजी महाराज आणि तिथे ते आग्र्याला अडकून पडले होते. त्याच्यामुळं थोडासा दरबारामध्ये जो त्यांच्या गैरउपस्थित जी लोक होती त्या म्हणजे आपले जिजामाता आणि काही विश्वासू सहकारी हा सर्व काही कारभार बघत होते. आता मुघलाविरुद्ध आक्रमक पवित्रा. तर महाराजांना मुघलांविरुद्ध संघर्ष जरी नको असला तरी पुरंदरच्या तहामध्ये जे किल्ले गेले होते ते मिळवायलाच पाहिजे होते आणि ते त्यांचं उद्दिष्ट सुद्धा होतं. मग त्यासाठी त्याने काय केलं तर एक धडाडीची योजना केली. बघा कशी केली योजना. तर एका बाजूला जय्यत तयारीनिशी किल्ले घ्यायचे आणि दुसरीकडे मुघलांच्या ताब्यात असलेले प्रदेशावर हल्ले करून त्यांना अस्थिर ठेवायचं. म्हणजे त्यांना तिथं व्यस्त ठेवायचं आणि इकडे आपण आपले किल्ले पण घ्यायचे. मग त्यांनी असं करून एका पाठोपाठ सिंहगड, पुरंदर, लोहगड, माहुली, कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले. पुढे याच्यानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा दुसऱ्यांदा एकदा सुरतेवर स्वारी केली. ह्याच्या अगोदर केली होती कारण तिथं पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्यांच्या सगळ्या वखारी होत्या आणि एक ते व्यापारी असं केंद्र होतं. मग त्याच्यातून भरपूर त्यांना खजिना मिळाला होता तिथून. तर मग त्यांनी अशी पुन्हा दुसऱ्यांदा स्वारी या सुरतेवर केली आणि मग तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातल्या वाणी, दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुघलांबरोबर मोठा संघर्ष झाला. मोठं युद्ध झालं आणि या संघर्षामध्ये त्यांनी दाऊद खान, लक्षात घ्या, दाऊद खान या मुघल सरदाराचा पराभव करून टाकला आणि त्याच्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी त्र्यंबकगड हा पण जिंकून घेतला. आणि अशा रीतीनं आपल्या शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरुद्ध अशी चढाईच्या धोरणाला सुरुवात केली आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी यश हे मिळत गेलं. मग या चढाईच्या मोहिमेत काही दुःखद पण घटना घडल्या, जसं की तानाजी मालुसरे हे मरण पावले. परंतु त्यांनी केलेली मोलाची कामगिरी आजपर्यंत आपण विसरू शकत नाही. मग अजून काही सरदार आहेत, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर, या सगळ्यांनी अतिशय मोलाची कामगिरी ह्या ठिकाणी केली. आणि मग या मोहिमेचं वर्णन कृष्णाजी अनंत सभासद यांनी केले आहे की चहू महिन्यात 27 गड घेतले, चहू महिन्यात 27 गड घेतले अशी मोठी ख्याती केली. आता पुढे आलं राज्याभिषेक. तर आता या सतत 30 वर्षाच्या अविश्रांत अशा परिश्रमातून मराठ्यांचं स्वप्न हे साकार झालं आणि मग तथापि स्वराज्याचं अस्तित्व स्वतंत्र आणि सार्वभौम असं आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्याला एक अधिकृतता आणि सर्व मान्यता प्राप्त व्हावी हे अतिशय आवश्यक आणि जरुरीचं होतं. आणि हे आपल्या महाराजांच्या बरोबर लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं तर विधिवत आणि अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं राज्याभिषेकाची आवश्यकता इथे त्यांना भासली आणि म्हणून मग त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक हा करवून घेतला आणि या राज्याभिषेकाद्वारे महाराज हे आपल्या स्वराज्याचे छत्रपती झाले. आले लक्षात? पुढे जाऊया. तर असं सार्वभौमत्वाचं प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही कालगणना अशी सुरू केली आणि ते आता शककर्ते झाले. काय झाले? शककर्ते. पुढे बघूया.
आता या राज्याभिषेकाच्या दरम्यान त्यांनी सोन्याचा होम आणि तांब्याची शिवराई ही खास अशी नाणी पाडली आणि या नाण्यांवर श्री राजा शिवछत्रपती अशी अक्षरं अशी कोरण्यात आली. मग तेथून पुढे राजपत्रावर नेहमी क्षत्रिय कुलवंतास श्री राजा शिवछत्रपती असा उल्लेख होऊ लागला. आणि मग राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी असा संस्कृत शब्द असणारा एक कोशच तयार करून घेतला आणि त्यालाच राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. आपण बाजूला चित्र बघतोय विद्यार्थी मित्रांनो आपल्या किल्ले रायगडाचं. तुम्ही कधी सहलीला गेला असाल तर नक्की बघा. खूप सुंदर आणि इतक्या छान रीतीने आपला हा रायगड आहे. म्हणजे उदाहरणार्थ तिथं बाजारपेठ आहे. म्हणजे जेव्हा सैनिक लोक किंवा कोणीही बाजारपेठेत जायचं, तर ते जी बाजारपेठ आहे ती घोड्यावर बसल्यावर कसं आपण त्या उंचीवर येतो, एवढी मोठी बाजारपेठ त्यांनी करवली. हे तर एक छोटंसं उदाहरण आहे. परंतु जर तुम्ही तिथं गेलात, तर नक्की सगळ्या गोष्टी अगदी आवर्जून बघा. पुढे जाऊया. आपण काय शिकलो? ह्याच्यामध्ये आपण आता बघूया, की तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. राज्य व्यवहार कोश आणि राज्याभिषेक. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या मोहिमेवर जाऊया, की अजून काय-काय घडलंय?